रुपयापेक्षा जास्त द्यायचं नाही आहे. ते खाजगीमध्ये स्पष्ट बोलतात की याच्यापेक्षा आम्ही काही जास्त देऊ शकत नाही आणि काजूला तर त्यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे. आता हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे साधारणपणे एका हेक्टरमध्ये 100 आंब्याची कलमं बसतात. म्हणजे एका कलमाला मिळाले 220 रुपये. 220 रुपये एका आंब्याच्या झाडाला तुम्ही द्यायला निघालात, नुकसान झालं म्हणून, की ज्या झाडावर 5 ते 6,000 रुपये शेतकऱ्याने एका वर्षात पाठीमागे खर्च, एक वर्षात त्याचा खर्च आहे त्याचा जोपासना करायला 5-6,000 रुपये, त्याला देताय तुम्ही 220 रुपये. निर्यात होणारा जो आंबा आहे तो एक आंबा 500 रुपयाला विकतो. म्हणजे आंब्याच्या अर्धी किंमत तरी द्यायची, कोई एवढी तरी त्याला किंमत द्यायची. ही अशी थट्टा शेतकऱ्याची जर कोण करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागायला आलाय. सालाबादाप्रमाणे वर्षाला मागणी केली असं काही नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याला गृहीत धरणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. कोकणी हिसका कोकणातला शेतकरी दाखवतील. आहोत गेल्या वर्षी जेव्हा बैठक झाली त्यावेळी 30 जूनच्या आत आम्ही जे काय असेल ते कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री त्यावेळचे म्हणजे अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो शब्द त्यांना पुरा करावा लागेल, नाहीतर त्यांच्या मानगुटीवर आम्ही बसल्याशिवाय सोडणार नाही.